गुड मॉर्निंग सगळ्यांना। बघा, तुम्हाला जे प्राणी असतात त्या प्राण्यांची जी विशेषता असते ते विशेषता पण माहीत होणं खूप गरजेचं असतं। आता जानवर म्हणजे त्यांच्या काय विशेषता आहेत ते आपण इथे बघणार आहोत। जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढं तुम्हाला फायदेशीर असेल। आता जानवरों की खाल पर जो डिजाइन होते, बघा जानवरों की खाल पर जो डिजाइन होते उनके बालों के रंग के कारण होते। मग तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो का जानवरों की खाल पर जो डिजाइन होते वो क्यों बनते तो का बरं बनतात ते? कारण त्यांच्या अंगावर जे बाल असतात, जे केस असतात त्यांच्यामुळे काय होतं ती डिझाईन बनते। त्यांचा रंग असेल, बरोबर आहे का नाही? रंग पण काय असेल, त्यांच्या केसाला रंग असतो म्हणून ते लाल असेल, काळा असेल, सफेद असेल। हा रंग पण कशामुळे बनतो? त्यांच्या अंगावर जे केस असतात। मग तुम्हाला इथे दिलेलं आहे की जानवरों के काय म्हटलेलं आहे बघा, पॉइंट जेवढा समजून गेला, जानवरों के खाल पर जो डिजाइन होते उनके बालों के रंग के कारण होते। म्हणजे जे प्राणी असतात त्यांच्यावरती डिजाइन का बरं असते तर त्यांचे जे बाल असतात म्हणजे कशामुळे असतात हे पण तुम्हाला कळालं। त्याच्यानंतर दुसरा पॉइंट बघूया। जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल। त्याच्यानंतर म्हटलंय दिन में जागने वाले जानवर आमतौर पर कुछ रंग ही देख पाते। बघा, म्हणजे दिवसा जागने वाले जानवर म्हणजे काय? जे दिवसा फिरतात, आपण काय म्हणतो दिवसा फिरतात किंवा जे दिवसा उडतात, पक्षी असेल किंवा प्राणी असेल। कुछ रंग देख पाते म्हणजे काहीतरी रंग, कुछ रंग देख पाते म्हणजे त्यांना कोणता रंग, लाल असेल, हिरवा असेल, पिवळा असेल, असे ठराविकच रंग काय करतात ते पाहू शकतात। मग तुम्हाला असा प्रश्न येईल। आता हे दोघं प्रश्नांमध्ये तुम्ही अंतर समजून घ्या। रात में जगने वाले, आता बघा दिन में जगने वाले आणि रात में जगने वाले। रात में जगने वाले जानवर को हर चीज को सफेद और काली दिखती है। म्हणजे बघा रात्री जे प्राणी जागतात त्यांना प्रत्येक वस्तू कशा रंगाची दिसते? सफेद और काली रंगाची दिसते। म्हणजे त्याच्यानंतर उल्लू असतो। उल्लू हा जो पक्षी आहे, बरोबर आहे की नाही, हा काय करतो? त्याला आपण पिंगळा पण म्हणतो। हा रात्री जागतो। मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो का उल्लू को हर चीज कैसी दिखती है? तो सफेद और काली दिखते किंवा काली और सफेद दिखते। का दिखते? कारण तो रात्री जागतो। मग तुम्हाला आता लक्षात आलं असेल का रात्री जे प्राणी जागतात त्यांना कशा वस्तू दिसतात? काली और सफेद, बरोबर आहे का नाही? आणि जे दिवसा जागतात त्यांना काय? कुछ रंग देख पाते। मग तुम्हाला असाच प्रश्न विचारला जाईल, रात में जागने वाले जानवर को हर चीज कैसी दिखती है? आता जर तुम्ही वाचलेलंच नसेल तर तुम्ही काय उत्तर देऊ शकतात, पण ज्याने वाचलेलं असेल तो बरोबर उत्तर देईल, हर चीज काली और सफेद दिखती है और दिन में जागने वाले जानवर को कुछ रंग देख पाते है। बघा, हे दोन पॉईंट झाले। जेवढे पॉईंट तुम्ही समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा। आणि जर तुम्ही कुठलाही पॉईंट न समजता फक्त आपल्याकडे काय माहिती आहे का, एखादा पेपर पास व्हायचा पण आपण काय करतो, तो अभ्यास पूर्ण करत नाही आणि मग म्हणतो हा प्रश्न मी पाहिलाच नाही, मी अभ्यासलंच नाही, आपल्या पुस्तकात नाहीच आहे। प्रत्येक पुस्तकामध्येच राहतं। सीटेटचा अभ्यासक्रम असा असतो, पुस्तकाबाहेरचं तुम्हाला कधीच देऊ शकत नाही, कधीच नाही पुस्तकातलं। त्याच्यानंतर पॉईंट बघा, बहुत से जानवर किसी खास मौसम में लंबी गहरी नींद में चले जाते, जैसे की चिपकली। बघा, मग तुम्हाला आता असे काही प्राणी असतात, एखादा बेडूक पण असतो किंवा चिपकली पण असते। ते काय करतात? जास्त करून जी चिपकली म्हणजे पाल, ही जी पाल असते, ही पाल काय ज्या वेळात थंडीचे दिवस चालू होतात, या थंडीच्या दिवसामध्ये पाल काय करते, 2 महिन्यासाठी किंवा 3 महिन्यासाठी अशा ठिकाणी झोपून घेते। तर ती 2-2, 3-3 खास मौसम में, काय म्हटले बघा, बहुत से जानवर किसी खास मौसम में बहुत से जानवर, बरोबर आहे का नाही? पाल असेल, एखादा बेडूक असतो वेगळ्या प्रजातीचा, बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यानंतर हे प्राणी काय करतात, असा जो मोसम असेल त्या मोसममध्ये त्यांना खरंच त्रास होत असेल तर त्या काय करतात, लंबी गहरी नींद में चले जाते। मग तुम्हाला हे कथन योग्य आहे का? मग तुम्ही काय म्हणाल, कस काय एवढ्या वेळेस एक मोसम कस काय झोपू शकतील? जर वाचलेलं नसेल तर तुम्ही म्हणाल हे चुकीचं आहे। पण इथे जेव्हा तुम्ही वाचलं का बहुत से जानवर किसी खास मौसम में लंबी गहरी नींद में चले जाते, म्हणजे जोपर्यंत थंडीचे दिवस जात नाही, काय अशी पालींची प्रजाती असेल, बेटक्यांची प्रजाती आहे, ती काय करतात, जोपर्यंत ते दिवस, एखादा थंडी असेल, एखाद्या प्राण्याला एखाद्याला हिवाळा चांगला वाटत नसेल किंवा एखाद्याला उन्हाळा चांगला वाटत नसेल किंवा पावसाळा चांगला वाटत नसेल, तर हे प्राणी काय करतात, त्या मोसम में गहरी नींद में चले जाते। म्हणजे एक सुरक्षित जागा बघतात आणि या सुरक्षित जागेवर काय करतात, तेवढा जो काल असेल त्या
मोसमचा तेवढा ते झोपून राहतात, 2 महिने असेल 3 महिने, आणि त्याच्यानंतर ते जागे होतात. आता कळालं का हे कथन क्या आहे, हे कथन सही आहे. वाचलं म्हणून सही आहे. आणि जर तुम्ही जर वाचलं नसेल, कोणी काय म्हणेल, हां 3 महिने कोणी झोपेल का? म्हणजे काय होतं, हा तुम्हाला फरक आता कळालेला आहे का पॉईंट टू पॉईंटने हा फायदा होतो का तुम्हाला कळतं. त्याच्यानंतर पॉईंट बघा, कुछ जानवर तूफान या भूकंप आने से पहले कुछ समय पहले अजीब हरकतें करने लगते हैं. जंगलों में रहने वाले लोग समझ जाते हैं की कुछ बुरा होने वाला है. बघा, म्हणजे काही अशा जानवर असतात, काही असे पक्षी असतात किंवा प्राणी असतात, त्यांना भूकंप येणार आहे किंवा एखादं वादळ निर्माण होणार आहे या संबंधी पण काय करतं, त्यांना आधीच तपास लागून जातो. काही ठिकाणी मचला, आता जे बेट होता अंदमान निकोबारमध्ये जेव्हा सुनामी आली, तर या सुनामीच्या आधी काय, ज्या मासे होते ते मासे उड्या मारायला लागले. ज्या आदिवासी लोकांनी ओळखलं आणि त्या आदिवासी लोकांना कळालं का नक्कीच सुनामी येणार आहे, त्यांनी तिथून पळ काढला. म्हणजे मग तुम्हाला येत पेडोलॉजी अशीच तयार होते. पेडोलॉजी कशी तयार होते याच्यावरच तयार होतं. मग तुम्हाला विचारलं जाईल, कुछ जानवर तूफान या भूकंप आने से पहले कुछ समय पहले अजीब हरकतें करते हैं, ये कथन क्या है? क्या आहे हे कथन? सही आहे ना, वाचलं असेल तर सही आहे. मग तुम्ही म्हणाल हां प्राण्यांना काय कळत असेल बरं, भूकंप आणि तुफान. पण काय इथे पॉईंट बघा, का त्या प्राणी असेल किंवा पक्षी असेल यांना काय करतो, भूकंप येईल किंवा तुफान येईल या संबंधी काय होतं, त्यांना आधी माहीत पडतं की बुरा होने वाला आहे. म्हणजे त्यांना समजून जातं का काहीतरी घटना होईल, काहीतरी संकट येईल. त्याच्यानंतर पॉईंट बघा, जानवर भी देखणे सुनने और महसूस करने की शक्ती होती. बघा, म्हणजे प्राण्यांमध्ये पण पाहण्याची शक्ती, देखणे सुनणे म्हणजे ऐकण्याची शक्ती असते. महसूस करणे म्हणजे बघा, एखाद्या ठिकाणी एखादे शिकार आहे तर ते शिकारीचा अंदाज बांधू शकतात. काय करू शकतात, अंदाज. आता वाघ असा प्राणी आहे, वाघाला जर एखाद्या शिकार हलताना कुठे गवत जरी हललं तरी तो फरक ओळखू शकतो का गवत कशाने हललं, वाऱ्याने हललं का प्राण्याने ते हलवलं. म्हणजे एवढा बारीक फरक त्यांना करतात. म्हणजे काय करतात, त्यांच्याकडे ती शक्ती असते. वैज्ञानिकों का मानना है की कई जानवरों की अपनी पूरी भाषा आहे. बघा, म्हणजे वैज्ञानिक लोक काय म्हणतात का जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांची एक पूर्ण भाषा आहे. पूर्ण भाषा म्हणजे आता बघा, तुम्ही ज्या वेळा जंगलात किंवा टी व्हीवर डिस्कवरी वगैरे माकड बघितलं असेल, बरोबर आहे का नाही. आता या माकडामागे ज्या वेळा एखादा प्राणी शिकार करत असेल तर ते वेगळ्या प्रकारचा आवाज काढतं. ज्या वेळा ते आनंदात असतं त्या प्रकारे वेगळ्या प्रकारचा आवाज काढतं. ज्या वेळात एखाद्या ठिकाणी त्याला अन्न मिळालं ते वेगळ्या प्रकारचा आवाज काढतं. म्हणून वैज्ञानिक लोक काय म्हणतात का हे जे प्राणी आहेत या प्राण्यांची काय असते, एक वैज्ञानिक म्हणजे एक आपली पूर्ण भाषा असते. ज्या प्रकारे आपण अभिव्यक्त होण्यासाठी वापरतो तशी त्यांची भाषा असते. कोण म्हणतो, वैज्ञानिक. मग हे पण कथन काय राहील, योग्यच राहील ना, का वैज्ञानिक का मानना है की जानवरों की अपनी पूरी भाषा होती है. मग आपण काय म्हणेल, हां कशाची भाषा असेल त्यांची, पण भाषा होते. वैज्ञानिक काय म्हणतात, कारण एखाद्या ठिकाणी समजा एखादा कावळा असेल, त्या कावळ्याला काहीतरी, आता तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ग्रामीण आणि शहरामध्ये एखाद्या कावळ्याला काही शिकार सापडली किंवा एखादा कावळा मेला तर तो काय करतो, वरडत्याच्या माध्यमातून काय करतात, अनेक कावळे काय करतात तिथे जमा होतात. म्हणजे ती भाषा असल्याशिवाय जमा होतील का, म्हणजे त्यांची पण काय आहे, एक प्रकारची एक भाषा आहे. त्याच्यानंतर हे 2 पॉईंट बघा, हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. हे पॉईंट तुम्हाला असे नासे येतात. जिन जानवरों के बाहरी कान व शरीर पर बाल होते वो बच्चे देते. बघा, हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा, जे जानवर म्हणजे जे प्राण्यांचे बाहेर कान असतात, काय असतात, बाहेर कान असतात आणि शरीरवर बाल असतात म्हणजे केस असतात, ते काय करतात, मुलांना जन्म देतात. आता उदाहरणार्थ मनुष्याचे कान काय आहेत, बाहेर आहेत, बरोबर आहे का नाही, आणि अंगावर काय आहेत, केस आहेत, म्हणून ते काय करतात, मुलांना जन्म देतात. आणि पक्ष्यांमध्ये पण एक अपवाद तुम्हाला माहिती आहे, काय आहे, वटवाघूळ. काय आहे, वटवाघूळ पण काय करतं, वटवाघूळ पण बच्चे देत आहे और म्हणजे दूध पाजतं, बरोबर आहे का नाही, और बच्चे देत आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल वटवाघूळ का, कारण वटवाघूळला कान कुठे आहेत, नीट बघा कुठे आहेत, बाहेर आहेत, बरोबर आहे का नाही. वटवाघळाला कान कुठे असतात, बाहेर असतात आणि त्याला अंगावर केस पण असतात. म्हणजे एकच तो पक्षी काय आहे, तो अपवाद आहे. म्हणजे एवढं तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे का ज्यांना बाहेर कान असतात आणि ज्यांच्या अंगावर केस असतात, त्याला हिंदीमध्ये वटवाघूळला काय म्हटलं जातं, चमगादड़. हा पण लक्षात ठेवायचं, चमगादड़. मग तुम्हाला ऑप्शन दिला जाईल का बाहरी कान व शरीर पर बाल होते वो क्या देते हैं.
बाहरी कान व शरीर पर बाल होते वो क्या देते, बच्चे देते. आता हा पॉईंट जर तुम्ही बारीक अभ्यासला तरच लक्षात येईल ना. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघा. दुसरा पॉईंट काय म्हटलाय, जिन जानवरों के बाहरी कान व शरीर पर बाल नहीं होते वे अंडे देते. बघा काय म्हटलेले बघा. पहिल्यामध्ये काय म्हटलेले, ज्यांचे बाहेर कान असतात आणि त्यांच्या शरीरावर केस असतात, बाल असतात, ते काय करतात, मुलांना जन्म देतात किंवा दूध पाजतात. बरोबर आहे की नाही. पण ज्यांच्या शरीरावर केस राहत नाही किंवा त्यांचे बाहेर कान राहत नाही ते काय करतात, अंडे देतात. आता तुम्ही मगर पाहिलं असेल, मगरीच्या अंगावर केस आहेत का, अजिबात नाही. तिचे कान बाहेर दिसतात का, अजिबात नाही. काय देणार, अंडे देणार. कासव काय देणार, पाल असेल, कुठलाही प्राणी बघा अंडे कोण देतं. आता तुम्हाला कळालं की ज्यांचे बाहेर कान राहत नाही किंवा त्यांच्या शरीरावर केस राहत नाही ते अंडेच देणार. आणि ज्यांचे कान हे बाहेरच्या दिशेने असतात, म्हणजे बाहेरच्या दिशेने म्हणजे कळालं का, यांना कान असतात. जे अंडे देतात ना त्यांना कान असतात, पण त्या कानांमध्ये एक व्हल असतं, त्या व्हलाप्रमाणे ते कान मध्ये असतात. पण बाहेरच्या दिशेने जे कान असतात ते काय करतात, मुलांना जन्म देतात. बघा किती सोप्या पद्धतीने हा पॉईंट समजला. आणि जर समजा तुम्ही बारीक वाचलं असेल तरी याच्यातली फरक कळला नसता. पण हे दोन पॉईंट जर तुम्ही काळजीपूर्वक समजून घेतले का, ज्यांचे काय असतात, बाहेर कान असतात ते काय करतात, मुलांना जन्म देतात. आणि ज्यांचे कान अंदर की तरफ होते, अंदर म्हणजे ते शरीरालाच ॲड असतात, मध्ये असतात शरीराच्या, ते काय करतात, अंडेच देतील. आणि ज्यांचे बाहेर असतात ते मुलांना जन्म देतील किंवा शरीर पर बाल होते वो भी प्राणी. मग तुम्हाला फसवण्यासाठी काय प्रश्न दिला जाईल का, जिनके शरीर पर बाल होते है वो अंडे देते है, ये कथन क्या है. म्हणजे जर तुम्ही जरी म्हटलं हे कथन योग्यच आहे. कसं काय योग्य आहे, कारण आपण वाचलेले ज्यांचे बाहेर कान असतात किंवा शरीरावर बाल असतात ते काय करतात, मुलांना जन्म देतात. बघा त्यामुळे. आणि ज्यांना बॅच जॉईन करायचे, बॅच जॉईन केल्याशिवाय हे फक्त डेमो व्हिडिओ आहेत, तुम्हाला 2-3 डेमो व्हिडिओ. माझा नंबर घेऊन घ्या, 74 98 99 34 66. बघा हा माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही कॉल करा. दुसरा नंबर देतो 95 61 99 34 66. हे दोघं नंबरवर कॉल करा, कारण बॅच जॉईन झाल्यानंतरच तुम्हाला सगळ्या नोट्स मिळतील आणि मराठीमध्ये समजून दिलं जाईल. कारण प्लेलिस्ट लॉक होते. कारण प्रत्येक जो फी भरत नाही त्या विद्यार्थ्यांना कुठे क्लास लावा, तुम्ही माझ्याकडे नाही तर कुठे क्लास लावा, तुम्हाला सगळ्या नोट्स फ्रीमध्ये कुठेच मिळणार नाही. सगळे लेक्चर आणि सगळे टॉपिक तुम्हाला फ्रीमध्ये कुठे मिळणार नाही. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे पोचवा आणि सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जे गरजवंत विद्यार्थी त्यांच्यापर्यंत नक्कीच आपलं चॅनल पोचवा. ठीक आहे, धन्यवाद सर.